नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार शैलेश ढगे, मंगल आढाव, प्रमिला कैलास मैंद आणि मंगेश मोरे यांच्या दुर्गादेवी मंदिर जेल रोड येथील प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, जगन आगळे यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रभाग क्रमांक 17 मधील शिवसेनेच्या चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे जाहीर आवाहन केले आहे। त्या महापालिकेचा कारभार कोणाच्या हातात द्यावा हा जनतेला प्रश्न आहे। आम्ही ज्यावेळेस फिरतो इतके माणसं बोलले तर ते नानाच्या मुलाकडे गेले। त्यालाही म्हणे चाल आमच्या बरोबर तुला 2 कोटी रुपये देतो आणि आमच्याकडे उभं राहा। माझा मुलगा उभा आहे, 3चा प्रभाग आहे। बाळासाहेब साने फोन करताय, सुनील बाबुल फोन करतो, गिरीश महाजन फोन करतात। आम्ही तुमच्या मुलांना बिनविरोध निवडून देतो, तुम्ही भारतीय जनता पक्षात या। आणि तुम्ही माझ्या मुलाला बिनविरोध निवडून देतात, नानाच्या मुलाला पडतात। तुम्हाला करायचं काय आहे? अरे गेले 15 वर्षापूर्वीच मी बिनविरोध शिवसेनेमध्ये निवडून आलेलो आहे। माझ्या मुलाला काय तुम्ही बिनविरोध निवडून देता? बहुजन लढाई बाळासाहेबांनी आम्हाला प्रहारच्या विरुद्ध पोहायला शिकवलेलं आहे, प्रहारच्या विरुद्ध राहायला शिकवलेलं आहे। बाळासाहेबांनी लढायला नाही शिकवलं, लढायला आम्हाला शिकवलेलं आहे। पळायला नाही शिकवलं, लढायला आम्हाला शिकवलेलं आहे। ज्यावेळेस मी नगरसेवक होतो त्यावेळेस नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्वात चांगला नगरसेवक किंवा सर्व निधी संपवणारा नगरसेवक म्हणून माझी निवड झाली होती। त्यावेळेचे रस्ते, त्यावेळेचं घरातलं पाणी, जे पाणी तुमचं एकदा यायलाही त्रास होतोय, ते पाणी येत नाही। आता रस्त्यांची हालत, मागे वसंत भाऊ गीतेंची एक मुलाखत आली होती, अतिशय सुंदर मुलाखत होती नाशिक शहराच्या बाबतीत। काय वाटोळं करून ठेवले 8.5 वर्षामध्ये। केंद्रात सरकार तुमचं, महाराष्ट्रात सरकार तुमचं, राज्यात सरकार, शहरामध्ये देखील महापौर तुमचा, मग निधी कुठे मिळाला नाही तुम्हाला? मी तर माझ्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराला चॅलेंज केली होती की आमदाराच्या जे काम आहे, आमदाराच्या कामाचे आडून न लपता तुझे 2 कामं दाखव, मी तुझ्या विरोधात फॉर्म नाही भरणार। काहीही काम नाही, निष्क्रिय माणूस। आणि आता ज्या मंगेश मोरेमुळे तो निवडून आला, तो मंगेश मोरे माझ्या बरोबर आला आहे। आता दोघांना एक विनंती करेन का मतदान करताना खूप विचार करा। समोरच्याचा फॅमिलीचा ग्राफ बघून मतदान करू नका। काही एखादा खूप मोठा प्रस्थापित घराण्यातनं आलाय आणि एखाद्या प्रस्थापित घराण्यामधनं आलेला व्यक्तीच आपला विकास करू शकतो, तर हे खोटं आहे। एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस देखील IPS IAS होऊ शकतो, तर एक नगरसेवक का नाही होऊ शकत? नगरसेवक होण्यासाठी खूप जण इच्छुक आहेत, खूप जण तुमच्याकडे येणार आहेत, पण तुम्ही निश्चितच या वेळेला एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्या प्रभागासाठी निवडून द्याल आणि तो लोकप्रतिनिधी निश्चितच तुमच्या समोर बसलेल्या पॅनल मध्ये आहे अशी मी तुम्हाला शाश्वती देतो। या ठिकाणी आमच्या नानी गेले अनेक वर्ष या भागाचं नेतृत्व करताय। सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने ते काम करत आहे। या ठिकाणी शैलेश ढगे 5 वर्ष नगरसेवक होते। नगरसेवक असताना त्यांनी देखील या भागाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं काम केलेलं आहे। मंगेश भाऊ मोरे खरं तर अनेक वर्षापासून आमचा मित्र आहे। भाऊ, आम्ही त्याला सांगत होतो बाबा त्यांच्या नादी लागू नको, ते लोक फक्त डोंगराला गुळ लावता, देत काहीच नाही, परंतु त्याला लवकर कळत नव्हतं, त्यालाही आता समजलेलं आहे। रात्री 1:30 वाजता भाऊ त्याचा प्रवेश मी करून घेतला आणि निश्चितपणे मला खात्री सांगतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा एकमेव पक्ष आहे
की जे कार्य करते प्रामाणिकपणे या चौघांना, आमच्या प्रेमळाताई आहेत, या सर्वांना संतीने निवडून देतील. कुठेही गद्दारी आम्ही करत नाही, आयुष्यात केली नाही आणि करणार नाही. माझ्या बोलण्यातून बदल घडवण्याआधी मी माझ्या कर्तृत्वातून बदल दाखवेल. तुम्ही एक संधी द्या, एक सकारात्मक मत मला द्या आणि त्याची नक्कीच संधी करून नक्कीच तुमची मनापासून सेवा करेन. असे पाहिलेलं आहे आणि नानींचे सर्व घरातील सर्वच माणसं, त्याचप्रमाणे शैलेश भाऊ असतील, मंगेश भाऊ असतील, हे सर्वच जण तुमच्यासाठी निम्म्या रात्री तुम्ही जेव्हा हाक माराल तेव्हा ते उभे राहतील आणि म्हणून त्यांना निवडून देणं गरजेचं आहे. मोठे विचार, मोठे पक्ष, मोठे लोक हे बाजूला ठेवा. शिवसेना, मी कायम सांगत असतो की खूप लोक शिवसेनेतून सोडून गेलेले आहेत आणि जेव्हा ते कुणीच नव्हते तेव्हा त्यांना ओळख शिवसेनेने दिलेली आहे. परंतु जेव्हा ते प्रस्थापित झाले, जेव्हा लोक प्रस्थापित होतात तेव्हा निवडून यावायलाच पाहिजे याच्यासाठी ते कुणाच्याही बरोबर तडजोड करण्यासाठी तयार होतात. परंतु शिवसैनिक हा असा एक घटक आहे की तो ते 4 शब्द लक्षात, 4 अक्षर लक्षात ठेवतो आणि शिवसेना म्हणजे सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य लोकांसाठी निवडून येणारी लोक, ही जी भावना आहे. यासाठी आपल्याला ही निवडणूक शिवसेना या 4 अक्षरांभोवती फिरावी लागणार आहे आणि यासाठी आपल्याला शिवसैनिक जो आहे त्याला निवडून देणं गरजेचं आहे. प्रस्थापित होतात. नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे, त्यासाठी प्रत्येक प्रभागात शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून आणणे गरजेचे आहे. प्रभाग 17 मधील शैलेश ढगे, मंगल आढाव, प्रमिला मैंद आणि मंगेश मोरे हे 4ही उमेदवार अत्यंत सक्षम असून त्यांच्या माध्यमातून प्रभागात विकास कामांची गंगा वाहणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही उमेदवारांच्या सामाजिक कार्याचा आणि जनसंपर्काचा उल्लेख करत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना पक्षच सक्षम असल्याचे मत व्यक्त केले. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला असून आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.